पूजे प्रेमे अलिंगन आनंद पूजन वायुवाळी नमे नवा द्या सर्वांना कायेन वाचा मचिंद्रदेव बुधात्मना मा पूजितुवावा करोमि यज्ञं सकल परस्य नारायणासी समर्पयामि आचनं केशवं राम नारायणं कृष्णं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रवरे देवतात खाली सगळ्यांनी एक एक फूल द्या हरे राम फुल घ्या सर्वांनी आणि हात जोडा एक एक फूल द्या हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम यज्ञतं देवास्तानि धर्माणि प्रतन्यासन्नहं ते हिनाकं महिमानं सचनदपूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसन्न सायिने नमो वैष्णवकुर्मये समे कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णव ददातु कुबेराज वैष्णवनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं महाराजमाधिपत समंत पर्यायी ईशात सार्वशांता दादा प्रदे समंत पर्यंताया एक राळतीत शस्लो गोवितो मरतशानो संग्रहे आविष्य तस्व कामत्पे विश्वे देवाह सभासती इति कैलासवासी लक्ष्मी धनाजी मिसाळ यांची वर्ष श्राद्ध प्रीत्यर्थ सहकुटुंबाना सहपरिवाना विधिवत पूजाविधी पिंडदान कार्य संपूर्ण इति मंत्राक्षरानं मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि बोला पुंडलिक वरदेवहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जेवणार बस बस आता आणले तर आज चालू आजच 12च्या ठेवावं लागतं आजच ठेवा 12च्या आत फक्त ठेवायचं पेंडाच्या समोर आता काय करायचं ताटात जेवायचं फुलं सगळं कीर्तन करायचं फुले पडणार कारण का 11 महिने तुम्ही ताटात जेवायला असतात तेव्हा आज पत्रवारी जेवायचं नाही आज सुद्धा ताटात जेवायचं सगळा कार्यक्रम साखरेचा निवड ठेवायचा ठेवायचा आणि फक्त केळे वेगळे सकट सोडायचं असं मोकळं सोडायचं असं समजा हा म्हणजे त्याचं कसं विघटन झालं पाहिजे पाण्यात ते म्हणजे माशाला आला जात फक्त साखरेचा निवड दावा फक्त साखर म्हणजे एकट्यानं दावा द्यावा असं नाही नाही तुम्ही ही बनवलेला प्रसाद कुठला घरात बनवलेला आता काय ते भात भाजी असं वर्ष हा परत 12 वाजता मग दाखवायचं आरती झाली आता ही खुर्ची काय करावं लागते महाराज झाली की बाहेर घेऊन जाते ताटात एखादं नैवेद्य काय असेल तुम्ही बनवलं जेवाय माणसाला ते फक्त फोटो काढून ठेवायचं फक्त आरती शेवट मस्त बाकी
सोपं असते काय अवघड नाही. काय नाही आवडत काका काका सोपं असतं काका डोकं चालवा मस्त ये नाही तुमची माया आहे सर मी काय मायाच म्हणायला मी तिला घेऊन आलो दक्षिणा त्यांचं द्या. त्यांच्या देऊ नका लेकराला माझ्या पैसे काही शिल्लक राहिलेलं सामान परत वापराशी काय टाकून देऊ नका बरं का? हा, हा. हे घ्या पूजा महाराजांना काय नारळ श्रीफळ द्यावं लागतं काय झाल्यानंतर श्रीफळ देऊन दिलेलं लक्ष अरे भैया श्रीफळ देऊन एखादा आणायचं ना. तिकडे गाडीला काय चाललंय इथं टेन्शन घेऊ नकोस हे कशाला केलंय त्यांनी पुरी पिऊन आलो मी तिला घेऊन आहे आहे ते आहे मग काय हाय तर हाय लेकराला कशाला आनंद मानायचा आता काय झालं या माऊलीचा हाल चालू आहे ग पण सगळी सुखी काय बरं तुला पाया खातो चुकीचं माहिती शांत बसायचं कार्यक्रम ठेवला पुण्यात लिकरून येले मला त्याची गोड जेवण तुझे आहे बया घेऊन गेली तिकडून हा पण करते ला पैसे कुठं पैसे मिळाला बाप मी जो पण आहे का ए मामीला नको आपलं हाय सगळं सुखी आहे झाल्याचा हात निघून पुढं आहे ना शीतल पुढं 7 जन्म त्याला मारायला नाही मग तिथं मनोरच काय करेल ती जर उतमत केला मग फिरू द्या काय म्हणे बाप तुम्हाला जेव्हा तुम्हाला जे बोलू म्हणते मी म्हणून का सोन्या नाही ना असू दे मी काय तुमच्या नातू सारखं आहे हो का म्हणलं मग काय म्हणलं बाळा तुला बाळाच म्हणलं ना मी मला 88 मध्ये मी लय आहे बाप मी झोपून असते का नाही ना आता काय करायचं वय झाल्यानं काय काय होतं हा वय तुझं जमलंच वय आणि बघून तू ताकद नाही मला त्याला ताकद नाही हाय माझी आहे कुणाची हाय याला माहिती ही जे नागोरा फुटला मला आठवलं मला वाईट होतं बरं का बाळा गांबू नागा फुटलं की मला वाईट वाटायचं माझं जन्म नाव बुरगायचं बैठलं देऊन मारू सगळी येणार नाही 12 वाजेपर्यंत मला नको दादो त्यांची नाव घेऊन टाका लक्षणा महाराज घ्या ऐका की थोडं आता काय करायचं हे आलं लक्षात तुमच्या सगळा कार्यक्रम झाला पैसे वाटायला लावले ते साखर मानायची पिशीत भरायचं पाण्यात वाटे पाण्यात ठेवा आणि ज्यांनी ज्यांनी पडलेला आहे ते 12च्या अगोदर घेतं ठेवायचं राईट आलं लक्षात. आता काय करायचं दहनाचा कार्यक्रम कुठं केला तुमच्या मशानभूमीतच केला असेल भाषण विसावा कुठं केला माहिती असेल आता काय करायचं विसाव्याच्या तिथे एक नैवेद्य नेवटी वर आलं हो विसाव्याच्या तिथे एक नैवेद्य ठेवायचा 2 फुलं लावायची उदबत्ती नैवेद्य मांडायचा फुलं व्हायची उदबत्ती लावायची नमस्कार करायचा आणि जिथं दहन केलं तिथे 2 फुलं लावा नैवेद्य मांडा उदबत्ती लावा नमस्कार बघ. करा गाईला चारा थांब की. नाहीतर मग एक पाण्यात सोडून नाही, द्यायचं. इथून ठेवतो ते पाण्यात सोडायला होय हा, मग आता पाण्यात ही सोडायचा. ऊस आता म्हणजे ठेवून निवड ठेवलं तर चाललं का लांब असं अगं जरा पाण्यात शांत बस जवळ गं. असं. माझं माझं चाललंय गं. नाही ना हा वयात वाटून हा चालतंय मग हे आता लगेच करा मग परत तुमच्या कामाला लागा येते काय 10-15 मिनिटात होऊन जातंय हे सगळं दुसरं काय थोडी साखर हे समजा तसलं केलं काय नाही फायदा मांडलंय सगळं 2 किलो फक्त ठेवायचं गाडी नाही बघ तर माझी भाऊ गाव पडल्या मला ती मला वाटलं मला बाकी